माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण मोहिनी एकादशी म्हणून साजरी करत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मोहिनी एकादशीला कुठल्या सेवा करायच्या की जेणेकरून आपल्याही पापातून मुक्तता मिळते आपल्याला। आणि खरं तर एकादशी व्रत हे सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात, एक कृष्ण पक्षातील असते आणि एक शुक्ल पक्षातील असते। आणि जेव्हा मोहिनी एकादशी आहे तर याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार धारण करून असुराचा वध केला होता आणि देवांना अमर बनवले होते। म्हणून याच दिवशी भगवान विष्णूंचा मोहिनी स्वरूपात सेवा केली जाते, पूजा केली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता मोहिनी एकादशी किंबहुना प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे। काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे। प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती असतो जो एकादशी व्रत करत असतो। एकादशी सगळ्या व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानलं गेलं आहे आणि जर वैज्ञानिक दृष्टी बघायला गेलं तर एकादशी व्रत सुद्धा खूप चांगला आहे, कारण दिवसभर फलाहार केला जातो, काही ठिकाणी भगर खाल्ली जाते, काही ठिकाणी खिचडी पण खाल्ली जाते, पण शरीराला आराम मिळण्यासाठी एक दिवसीय व्रत ते केलं जातं। ज्यांना शक्य असेल ना ते करतात, ज्यांना नाही शक्य होत किंवा मग आपल्या पापातून मुक्ती मिळावी म्हणून खरं तर एकादशीचं व्रत केलं जातं। पण ज्यांना शक्य होतं ना त्यांनी करावं, ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही, पण सेवा मात्र करावी। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच दिवशी भगवान विष्णूंची मोहिनी अवतारात पूजा केली जाते। ज्यांच्या घरात तो फोटो असेल तर त्याची पूजा करावी, नाही तर मग आपल्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असतो तर त्याची पूजा करायची असते। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि भगवान श्री हरी विष्णू समोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा। सर्वप्रथम देवपूजा करावी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची असते, बाळकृष्णांची पूजा करायची असते। ज्यांना संतान प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत ना, 41 दिवस बाळकृष्णांची सेवा करायची असते, त्यासुद्धा उद्यापासून ही सेवा करू शकता। त्याच्याबरोबर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, किंबहुना पांडुरंगांची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, त्याच्यावर अभिषेक करावा। 16 वेळा तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे। ते म्हणत असताना अभिषेक करावा। ताई 16 वेळा नाही शक्य होत तर मग 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करू शकता आणि अभिषेक करू शकता। ते तीर्थ नक्की सगळ्यांना प्राशन करावं। आणि ज्यांना गर्भधारण्याची सेवा करायची असेल ना त्यांनी ते स्वतःच ते जे काही तीर्थ आहे ना तर ते प्यायचं असतं। पण ज्यांचं काही नाही आहे ना तर त्यांनी आपल्या घरातल्यांना सगळ्यांना ते तीर्थ प्राशन करायला द्यावं। पिवळं फूल अर्पण करावं, तुळशीचे पानं, फळं आणि धूपदीप अर्पण करावी। तुळशीशिवाय भगवान श्री हरी विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे तुळशी आवर्जून व्हावी। या दिवशी देवाला केशरयुक्त दूध किंवा मग पिवळी मिठाई नैवेद्याला दाखवावी। या दिवशी अर्थात मांसाहार वर्ज्य असतो, त्याच्याबरोबर कांदा लसूण खायचा नाही आहे, तामसी पदार्थ खायचे नाही आहेत। बऱ्याच ठिकाणी असं आहे, खरं तर तांदूळ सुद्धा म्हणजे भाताचं सेवन करत नाहीत। उपवास करा नका करू, या गोष्टी काही ठिकाणी पाळल्या जातात, काही ठिकाणी नाही पाळल्या जात। प्रत्येकाचा भाव असतो, प्रत्येकाची श्रद्धा असते। आता सेवा काय करायची आहे तर नक्कीच तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं, नाहीतर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 51 वेळा, 108 वेळा किंवा मग 1000 वेळा तुम्ही नामजप करू शकता आणि विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे। नक्कीच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। एकादशीच्या रात्री एक दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकता। होय, एक दिवसीय, खरं तर ही 40 दिवसाची सेवा असते। काही लोकांना 3 दिवसात पण अनुभव येतो, 21 दिवसात पण येतो, पण खरं तर 40 दिवसाची सेवा असते। पण एकादशीच्या रात्री म्हणजेच उद्याच्या रात्री बरं का आपल्याला ही सेवा करायची असते। एक दिवसीय श्री व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे। पठण कसं करायचं आहे? आता ताई 12लाच करायचं असतं का? तर बघा, ही 12चीच सेवा आहे, तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता, तुमची इच्छा। पण हो, तुम्हाला हे 12लाच पठण करायचं असतं। तर ते कसं करायचं असतं तर तुम्हाला एकादशीच्या रात्री 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे। ताई आम्ही सकाळी केलं तर चालेल का? तर बघा, तुम्हाला दिवसभरात जसं जमेल ना, पण ही रात्री 12चीच सेवा आहे जी आपण एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान करत असतो। तर हे तुम्ही रात्री 12लाच करा। कसं करा थोडक्यात सांगते। तर भगवान विष्णूंचा फोटो तुमच्या देवघरासमोर बसून निळ्या रंगाचं आसन असेल ना तुमच्याकडे तर ते घ्या
की जे आसन असताना तर आपलं जे आपल्याकडे सेवा करत असताना आपण खाली आसन घेतो तर ते घ्या. बालाजी भगवानचा फोटो मूर्ती असेल, एक दिवसीय सेपरेट मांडणी करायची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. भगवान विष्णू किंवा मग बालाजींचा फोटो ठेवायचा आहे समोर. तुम्ही धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला सेवा करायची आहे. 21 वेळा तुम्हाला श्री व्यंकटेश्वरमचं पठण करायचं आहे. संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा. संस्कृतमध्ये सर्वदेवक शरणम सर्वदेवक देवतम समस्तदेव कवचम सर्वदेव शिखामणी हे संस्कृतमध्ये आहे. हे तुम्हाला आता 21 वेळा म्हणायचं असेल तर मग इथपर्यंत तुम्हाला 20 वेळा म्हणायचं आहे. नंतर फलश्रुती आहे. मग 21व्या वेळी तुम्हाला सगळं व्यंकटेश्वरम पठण करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश्वरमची सेवा करायची असते. आता ही रात्री 12लाच करू शकता, तुम्ही दिवसभरातही करू शकता, पण रात्री 12चीच ही सेवा आहे. ताई आम्हाला रात्री 12ला करणं शक्य होत नाही. मग तुम्ही दिवसभरात तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा मग संस्कृतमध्ये म्हणा 1 वेळा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 11 वेळा, 16 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही पठण करू शकता. पण जर तुम्ही ही रात्री 12चीच सेवा केली ना तर खूप सुंदर अनुभव येतो. काय खिडक्या आहे असं काहीच घबरायचं नाही आहे. साक्षात भगवान विष्णू तुमची ही सेवा ऐकत असतात असं म्हटलं गेलं आहे आणि हे खरं आहे. ज्या घरात व्यंकटेश्वरमचं पठण होतं ना ते साक्षात भगवान विष्णू बसून तुमची सेवा ऐकतच असतात. एवढा सुंदर अनुभव येतोच आणि येणारच. 1 दिवसीय सेवा करायला सुरुवात करा, कारण लवकरच धुंडाचा महिना आहे आणि आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. पण ज्यांची इच्छा आहे ना त्यांनी 1 दिवसीय श्री व्यंकटेश्वरमचं अनुष्ठान करा, पठण करा आणि काही नाही दुसऱ्या दिवशी मग तुम्ही गोडाचा कुठला पण नैवेद्य त्याच दिवशी ठेवू शकता. एखादं फळ ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही जे काही मग आपला भात मसाला भात आहे ना तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मांडणी उचलून ठेवायची आहे. बाकी काहीच नाही आहे. नैवेद्य दाखवून मग तो ग्रहण करावा. आता ताई या दिवशी जरी तुम्ही 1 दिवसाचंच करणार असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे किंवा कांदा लसूण त्या दिवशी खाऊ नका. तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही शिराचा पण तुम्ही नैवेद्य त्याच्याबरोबर दाखवू शकता आणि मांडणी उचलून मग आपल्या सेवेची सांगता करायची आहे. हे 1 दिवसीय आहे. अजूनही आपल्याला बऱ्याचशाच काही सेवा करायच्या आहेत. पण जी इच्छा आहे ना तर त्यांनी 1 दिवसीय करून बघा, अनुभव येतो. किती वेळ लागतो ना, काय लागतो ते पण थोडं आपल्याला समजतं की हा असा लागतो. तर बऱ्याच महिला करतात मला माहिती आहे. पण ज्या नवीन आहेत ना, ज्यांना करायची इच्छा आहे ना तर नक्कीच त्या उद्या करू शकता. चला तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.